बीडमध्ये महावितरण विभागाचा अनागोंदी कारभार समोर आलाय। प्राथमिक आरोग्य केंद्राला वीज जोडणी नसतानाच महावितरण विभागाने आरोग्य केंद्राला 90,000चे बिल पाठवले आहे। विशेष म्हणजे आरोग्य केंद्राची इमारत निर्माण झाल्यापासून इमारतीला वीज पुरवठा नाहीये। बीड तालुक्यातील चराठा येथे 8 वर्षांपूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत 5 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आली। सुरुवातीपासूनच वीज जोडणी अभावी आरोग्य केंद्राची इमारत शोभेची वस्तू बनली आहे। या इमारतीला वीज जोडणी व्हावी याकरता अनेक आंदोलनं झाली। त्यानंतर 10 लाखांचा निधी जिल्हा प्रशासनाकडून मंजूर करण्यात आला, परंतु इमारतीला वीज जोडणी नसताना महावितरण विभागानं प्राथमिक आरोग्य केंद्राला 90,000चं वीज बिल पाठवलंय। महावितरणच्या या अनागोंदी कारभारानं आरोग्य अधिकारी देखील चक्रावले आहेत। 5 वर्षापासून तर इथं लाईटच नाही आहे कसल्याही प्रकारची, तरी परंतु आम्हाला त्याचं विद्युत बिल आहे एकूण 90,000 रुपये आलं आहे। एकूण इथं म्हणजे 14 क्वार्टर आहेत आणि PSC दोन्हीचं मिळून असं 90,000 बिल आहे। त्याची आम्ही त्यांना विचारणा केली आणि लेखी हे असे बिलं आलेत आम्हाला प्रत्येक क्वार्टरचे, आणि नंतर मग त्याची विचारणा आम्ही केलेली आहे। बाबा आमच्याकडं लाईट नसताना कसल्याही पद्धतीचं मीटर बसवलेलं नाही आहे, तरी परंतु आम्हाला लाईट बिल कसं काय दिलं त्याचा पाठपुरावा आम्ही केला, परंतु आम्हाला MSCBून कसल्याही प्रकारचं त्याचं आणखी प्रत्युत्तर त्यांनी आम्हाला दिलेलं नाही आहे। कनेक्शन वीज जोडणी करण्यासाठी मी वारंवार त्यांना म्हणजे पत्र दिले आहेत MSCBला, तरी परंतु त्यांनी पत्राचा थोडासुद्धा विचार न करता अद्यापपर्यंत लाईट दिली नाही, परंतु त्यांनी बिलं मात्र आम्हाला आमच्या हवाली केलेले आहेत किंवा आम्हाला देण्यात आलेले आहेत 90,000ची एकूण। आता काय मागणी MSCB? आता हे आमचे जे बिलं आलेले आहेत मीटर नसताना हे आम्हाला म्हणजे कॅन्सल करण्यात यावं किंवा त्याला निरंक करण्यात यावं। लाईटच नाही तर आम्ही बिल कसं भरणार? कारण हे बिल काय आम्ही स्वतःचं भरीत नाही, शासनाला त्याचं बजेट मागावं लागेल आणि बजेट मागवल्यानंतरच आम्ही ते बिलं भरू शकतो। क्वार्टरचे आम्ही कर्मचारी भरू शकतो, पण तिथं मीटरच नाही आणि तसं लाईट बिल कसं काय दिलं हा महत्त्वाचा प्रश्न आहे ना। म्हणजे त्याची वीज वापरच नाही आम्ही केला, वापर न करता तुम्ही लाईट बिल कसं काय देऊ शकतात हा महत्त्वाचा माझा प्रश्न। काय कळवलं का? वरिष्ठांना आम्ही कळवलं ह्याबद्दल। आपलं नाव? माझं नाव डॉक्टर मदन काकड, वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र चराठा।